पब्लिक फॉर्म ते फिल केलाय, तर आता जाऊ देऊन टाकू. चला आता आलो पण बाहेर पाऊस बघा कसला चालू झालाय आणि सर पण नाही. तर पब्लिक जेवण परत जाऊ लागलं. ते तर बघा हॉस्टेलमध्ये कसले भारी फुलं आले, एकदम खतरनाक. तर पब्लिक तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त आता सकाळ सकाळ उठले. सकाळ सकाळ मला दुपार झालं 11 वाजत आले. सुट्टीच्या दिवशी आपला असंच राहते. तर चला आता जाऊन डायरेक्ट जेवण करून येत आले. भूक लागलं, बघू आज रविवार स्पेशल काय ते. चला जाऊ. जेव्हा मस्त पुरी आणि बालुशाही खाऊन जाऊ. चला तर पब्लिक जेवण परत जाऊ लागलं. ते तर बघा हॉस्टेलमध्ये कसले भारी फुलं आले, एकदम खतरनाक. हे आमचा नागू. मस्त जेवण ते तर करून आले, पण आता जायचं आपल्याला हॉस्टेलची फी भरायच्या त्याच्यासाठी. चला जाऊन मस्त फी भरणे होता. मस्त काय आपल्याला आता भरावं लागेल फी. 40-50 हजार रुपये भरायचे आत्ताच्या आत्ता. चला जाऊन भरून. पब्लिक आता फॉर्म घेतला, तर याला फिल करून आणून देऊ. चला जाऊ. पब्लिक फॉर्म ते फिल केलाय, तर आता जाऊ देऊन टाकू. चला आता आलो पण बाहेर पाऊस बघा कसला चालू झालाय आणि सर पण नाही तिथं. हॉस्टेलला लॉक आहे तिथं, रूमला ऑफिसला. बाहेर पाऊस बघा, फुल पाऊस चालू आहे. बसून राहावं लागेल सर येतेपर्यंत. पाऊस थांबलं तर जाता तर येईल रूमवर, नाही तर इथंच. चला आता बसू वेटिंग मध्ये. पब्लिक आता हॉस्टेलचे पैसे वगैरे भरून आले. तर मस्त आता आपल्याला लागलेत टोटल 72,000 रुपये आहे. तर आपण आता 45 भरलेत, बाकीचे आता 27,000 नंतर भरूता सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये. तर चला आता काय आंघोळ वगैरे करत आता मस्त फ्रेश होत. पब्लिक आता मस्त आंघोळ ते तर करून रेडी झाले. तर आता जाऊ मस्त संध्याकाळचं जेवण करा. मस्त जाऊन जेवण करून येऊ. आज तर खिचडीच असेल, आज रविवार आहे. तर चला जाऊन खाऊन येऊ. आता काय ऑप्शन नाही दुसरं आपल्याला. पब्लिक आता आलं मस्त जेवायला. आज खिचडी रायचं घेतलंय. कढी होती पण कढी तेवढी चांगली नव्हती म्हणून घेतलं नाही. जाऊया खाऊन घेऊ. चला आता मस्त जेवण ते करून चाललं बाहेर. मस्त एक कप चाय पिऊन उतरले. मस्त थंडगार वातावरण झाले. मस्त थंडीच्या वातावरणात चाय पिऊन येते मस्त. चला बघा वातावरण कसलं झाले, मस्त चिल थंडगार. ठीक आता चाय पिऊन परत चालू होतो. बाहेरचं व्ह्यू बघा, कोणीच नाहीत, पोरं अजून आलेच नाही. आता येतील उद्या परवापासून. कॉलेज स्टार्ट झाले पण पोरं लेट यायलेत काय की माहिती नाही. चाय ते पिऊन आले रूमवर. तर आता मस्त क्रिकेटची मॅच बघू. आज आहे इंडिया वर्सेस इंग्लंडचा 3rd ODI मॅच, लास्ट मॅच. तर बघू जा. आणि काही न्यूज पण आले अशी की रोहित शर्मा आजच्या मॅचमध्ये रिटायरमेंट घेणार आहे. ते काय की आता काय खरं आहे खोटं आहे बघू जा. पण घेतलं नाही पाहिजे. 27चा वर्ल्ड कप खेळला पाहिजे. घेतलं तर खूप वाईट वाटेल. बघू जा काय होतंय ते. मॅच खतम झाले. इंडिया तर हारली आहे 27 रनानं. पण रोहित शर्माने खूप भारी पाळी खेळली, 138 रन काढले. तर ते जात आहे आता कुठं जात नाही रोहित शर्मा. रिटायरमेंटची गोष्ट ही फेक होती. तर जाऊ द्या. तेच मला पण तेच वाटत होतं बा रिटायरमेंट घेतात काय की. आता तिथे घेत नाही. चला तर हे ब्लॉग इथे चेंज करू. तर भेटू तर तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.